कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। सर्ववेदांत सिद्धांत गोचरन्तम गोचरम गोविंदं परमानंदं सद्गुरुं प्रणतोस्म्यहम्। आपलं 380 पर्यंत झालं होतं. परत परत तोच विषय येतोय. अगदी खरंय. फक्त त्याच्यात थोड्या वेगवेगळ्या छटा असतात. आणखीन आपल्याला ते हॅमर करायला लागतं. आपण फार विसरतो. तर त्याच्यामुळे संत हे पुन्हा पुन्हा सांगतात. दासबोध वाचताना, ज्ञानेश्वरी वाचताना, कुठलेही ग्रंथ वाचताना हा अनुभव आहे की परत परत तोच विषय मांडला जातो. आणि त्याला कारण हे आहे की आपल्या बुद्धीवरती, आपल्या स्मृतीवरती संतांचा प्रचंड विश्वास आहे. विसरणारच आहे. सगळं त्याच्या एकदम लक्षात येणार नाही. तेव्हा पुन्हा हे सांगणं आवश्यक आहे. ह्या पद्धतीने ते परत परत सांगत असतात. त्यामुळे गेल्या वेळी आपण पाहिलं की ब्रह्माच्या ठिकाणी आपलं मन ठेवू, म्हणजे मन वेगळी गोष्ट आहे, मी ठेवणारी वेगळी गोष्ट आहे. साधन करणारी मी वेगळी आहे आणि स्थूल मी जे मन माझं आहे, जे इतर सगळीकडे भरकटत असतं, तर त्याला ताब्यात आणून अभ्यास करायला लावून त्याचं जरा वरचं तासून स्थूलत्व त्याला टोक आणून ते ब्रह्मात शिरेल. म्हणजे थोडक्यात ब्रह्मतल लक्ष्यमुच्यते म्हणून म्हटलंय ना, अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मयो भवेत. त्याच्यासाठी प्रणवो धनु शरो ही आत्मा, अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. म्हणून त्या मनाला आधी स्वच्छ करून ते स्वच्छ मन त्या ब्रह्माच्या ठिकाणी पूर्णपणे स्थापन करून, म्हणजे अखंड तेच चिंतन ठेवून स्थापन करायचं, म्हणजे उचलून ठेवायचं नाहीये. पण अभ्यास करणारी जी सूक्ष्म बुद्धिवृत्ती आहे त्याला अभ्यास करणारी सूक्ष्म बुद्धिवृत्ती असं म्हटलं जातं. स्थूल बुद्धिवृत्ती नाहीये ती. म्हणजे स्थूलाचा वेध घेणारी, जगात रमणारी अशी बुद्धिवृत्ती नसून ती वेदांताचा, ब्रह्मतत्वाचा अभ्यास केल्यामुळे सूक्ष्म झालेली आहे. कारण सूक्ष्म तत्वाचा अभ्यास चाललेला आहे. आणखी अशी बुद्धी जी आहे त्या बुद्धीच्या साह्याने मनाचं धावणं बंद करून मनाला देखील तिथे एका जागी ठेवून, स्वस्थानी इंद्रियांना ठेवून आपापल्या जागेच तिथेच बसलेत. मागे मला वाटतं विषय झाला होता की विवेक सिंधू नावाचा जो ग्रंथ आहे, तर त्याच्या आधी संकल्पना फार छान स्पष्ट केलेली आहे. इंद्रियांना स्वस्थाने ठेवायचं म्हणजे काय आहे? इंद्रिय म्हणजे शेवटी काय आहे? रूप पाहायला जाणारी जी मनाची वृत्ती त्याला चक्षुरिंद्रिय म्हणतात. शब्द ऐकायला जाणारी जी मनाची वृत्ती त्याला कर्णेंद्रिय म्हणतात. म्हणजे काय आहे? अशी सगळी बाकीची मनाच्या वृत्तीला इंद्रिय म्हणतात. याचा अर्थ मन जर का तिथे मागे नसलं त्या इंद्रियाच्या मागे, तर आपल्याला ऐकू येत नाही, आपल्याला त्यावेळेस दिसत नाही, झोपेत काहीही नसतंय, आपल्याला काहीच कळत नाही. मी समाधीची गोष्ट बोलत नाही, सरळ आहे.
पण झोपेची प्रत्येकाला अनुभव आहे, त्यावेळेस आपल्याला त्यावेळी मनाची वृत्ती नसते, इंद्रिय सगळी लय पावलेली असतात त्यामुळेच. म्हणून सगळ्या इंद्रियांना स्वस्थानी ठेवायचं, याचा अर्थ मन पूर्ण ताब्यात घ्यायचं. मनाला कुठेही कुठच्याही इंद्रियांच्या मार्फत बाहेर पाठवायचं नाही. कसलाही वेध घ्यायला त्याला धाडायचं नाही. त्याला ज्ञानेंद्रिय गप्प करायची. ज्ञानेंद्रियांना गप्प केलं जातं त्यावेळेस कर्मेंद्रिय पण होतात. आणि निश्चल देह ठेवायचा म्हणजे शांतपणे स्थिर सुखम आसनम, ज्याच्यात आपल्याला शांतपणे बसता येईल अशा आसनात आपण बसायचं. आणखीन अखंड चित्तवृत्ती त्या ब्रह्मस्वरूपावर ठेवायची. मी ब्रह्म आहे, सोहम अस्मी. किंवा नामस्मरण. नामस्मरण कुठच्याही पद्धतीने कमी नाहीये. खूप जणांना वाटतं की नामस्मरण काय करायचं, एवढं साधं सोपं, हे काय साधन असू शकतं. पण ते साध्य आणि साधन दोन्ही आहे, इतकं त्याचं महत्व आहे. कारण ज्याचं मी नाम घेते ते ब्रह्मच आहे ना, आणि त्याच्याशीच मला एकरूप व्हायचं आहे ना. हे ज्ञानासह जेव्हा आपण घेतो तर त्यावेळी ते आपल्याला पूर्णत्वाला घेऊन जातं. हे ज्ञान मात्र मागे पाहिजे. म्हणून अखंड त्या चित्त जेव्हा तिथे राहायला लागतं, अखंड राहायला लागतं म्हणजे काय, सगळीकडे ते तत्व जेव्हा बघायला लागतं त्यावेळेस चित्त ब्रह्मानंद रसात अखंड दुमलेलं असतं. म्हणजे दुःखाचा दुःखत्व निघून जातं. घटना घडून देत, पण त्यांनी काय प्रारब्धाने घडताय, देहाला घडताय, मी ब्रह्म आहे, या पद्धतीने आपण त्याच्यापासून अलिप्त राहतो. आपला आनंदाला धक्का लागत नाही. पण यासाठी अनात्मचिंतन त्यक्त्वा कश्मलम दुःख कारणम चिंतयात्मान आनंद रूपम यन्मुक्ती कारणम, 381 श्लोक सांगतो की यासाठी कश्मल असं, म्हणजे कश्मल म्हणजे जे मलिन आहे त्याला कश्मल म्हणतात. असं कश्मल म्हणजे पाप केलेलं, स्थूल गोष्टी विषयात केवळ रमणार असं जे चिंतन आपलं चालतं मनाने चित्ताने, ते सगळं चिंतन थांबवायचं आहे. अनात्मचिंतनम त्यक्त्वा, अनात्म गोष्टींच्या बद्दलचं चिंतन थांबवायचं आहे. आता देह माझा अनात्म आहे म्हणजे देहाचा विचार थांबवायचा, देहाची काळजी घ्यायची, पण त्याचा विचार म्हणजे नटवणं सजवणं हे थांबवायचं आहे. कोण बोलताय, हे घालून बसलेली, हे घालून बसलेली, पण प्रेझेंटेबल पाहिजे हे लक्षात घ्यायचं की नटणं वेगळं, आणखीन व्यवस्थित असणं वेगळं, दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नटणं म्हणजे माझी साडी कशी 4 लोकांच्यात उठून दिसली पाहिजे, मी 4 लोकात उठून दिसलं पाहिजे, वगैरे वगैरे. हे जे चिंतन आहे त्याच्यासह जे केलं जातं तर ते देहासक्तीचं लक्षण आहे, ते अनात्मचिंतनाचं लक्षण आहे. तसं ठेवायचं नाही. म्हणजे तारेवरची कसरत आहे ना. यामुळेच कठोपनिषदात त्याला शूरस्य धारा, त्याच्यावरती चालण्यासारखं साधन असतं. विचार जो असतो, शूरस्य धारा म्हणजे वस्तऱ्याची धार जी असते ना, धारदार असतात वस्तरे, तर त्याची जी धार असते त्याच्यावरनं अनवाणी पायांनी जराही जखम होऊ न देता चालायचं. तसा हा अभ्यास असतो. कारण हे कसरत करायला लागते. एक तर इकडे जातं, नाही तर एक तर इकडे जातं. आपल्याला मध्ये बॅलन्स ठेवायचा आहे. आणि हा बॅलन्स सारासार विचारांनी ठेवला जातो. आत्मा अनात्म विवेक जेव्हा असतो त्यावेळी हा बॅलन्स ठेवला जातो. कुठचंही टोक गाठायचं नाही, बॅलन्स ठेवून वागायचं आहे, अगदी लक्षात ठेवायचं. पण म्हणून अनात्म गोष्टींचं चिंतन टाकायचं आहे. मी आणि माझं नेहमीचा विषय आपला की मी आणि माझं हा सगळ्यात जवळचं तेच आहे ना. आपण जगाचा विचार किती करतो, अनात्मचिंतनात सगळं जग येतं.
देहासह सगळं येतं, मन बुद्धीसह सगळं येतं. आपण जास्तीत जास्त विचार कसला करतो? मी आणि माझाचा करतो. जगाचा काही आपण सारखा विचार करायला जात नाही. काय एकदा पेपर पाहिला, एकदा बातम्या पाहिल्या, संपलं. जग चाललंय चाच्या पडाने. जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्र बांधिले. ते काही माझ्या हातात नाहीये सूत्र, म्हणून ते सूत्र हाती घेतले ऐसे न व्हावे. आपण तसं करायला जातो की जगाचा विचार करताना त्या जगात मग त्यांनी असं करायला हवं होतं, मग तो असं कसं बोलला, मग किती घोटाळा केलाय, काय काय करून ठेवतात, हे सगळं सुरू होतं अनात्म्याचं चिंतन. आता काय घराला हे रंग लावायला हवाय नाही का, ते दुरुस्त करायला हवाय नाही का, सारखं तेच. दुरुस्त करायला प्लंबर मिळत नाही, इलेक्ट्रिशियन मिळत नाही, अमुक मिळत नाही, तमुक मिळत नाही, काय ही लोक येतो सांगतात येत नाही, सगळीकडे कॉमन आहे. आणि ते तसंच असायचं, हे धरून चालायला लागतं. त्यातनी विचार करत बसायचं, त्रास करून घ्यायचा, हे महत्वाचं असतं. म्हणून सगळ्या तऱ्हेची ही अनात्मचिंतन आहे, ही सोडायची. आपल्या आसपासचं जे आपलं जग आहे त्याच्याबद्दलचं आपलं चिंतन जास्तीत जास्त होतं. त्याचाच अर्थ मी आणि माझं. म्हणून संत पुन्हा पुन्हा सांगत असतात, मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. मी आणि माझं हे विसरायचं आहे, ते आपल्याला दूर करायचं आहे, त्याचं चिंतन सोडायचं आहे. ते दूर नाही करता येत, त्याचं चिंतन थांबवता येत, कारण ते आपल्याला स्वस्वरूपापासून दूर ठेवतं, म्हणजेच पापरूप आहे. जे स्वरूपापासून दूर ठेवतं त्याला पाप म्हणतात, आणि जे स्वरूपाकडे घेऊन जातं त्याला पुण्य म्हणतात. वर करणे काहीही दिसून देत नाही, पण जे स्वरूपाकडे घेऊन जातं त्याला पुण्य म्हणतात. आत्मचिंतन हे पुण्य आहे, अनात्मचिंतन हे पाप आहे. अनात्मचिंतन हे अत्यंत पापरूप आहे, दुःखाला कारणीभूत आहे. कारण जगातल्या गोष्टी, अनात्म गोष्टी कधीतरी जाणार आहेत ना, त्या निर्माण झालेल्या आहेत सगळ्या. कुठलीही अनात्म गोष्ट स्वयंभू म्हणजे कायम असणारी नाहीये. स्वयंभू देवस्थानं असतात ना, पाट्यात दिसतात रस्त्यावर जाताना, या गावाचं अमुक स्वयंभू देवस्थान, रस्ता इकडे वगैरे, नवसाला पावणारा देव, रस्ता इकडे, चालले. स्वयंभू म्हणजे दगड रस्त्यावरचा स्वयंभू असतो ना, तो उचलून आणून ठेवलेला असतो कधी कधी शेंदूर लावून. माझ्या श्री गुरूंनी एक खूप छान गोष्ट सांगितली होती, मला अगदी ती लक्षात राहून गेली. की बाजारातनं एकदा एकाने थोडा शेंदूर विकत घेतला होता. आणखीन तो आपल्या गावाला जायला निघाला, पायी जायचं पद्धत. आणखीन ऊन जरा जाणवायला लागलं म्हणून झाडाखाली थांबला एका. तिथे बसल्या बसल्या झोप लागली त्याला. आणखीन तो शेंदूर थोडासा सांडला. या माणसाने व्यवस्थित जागी सांडला होता, भरून घेतला, हात लाल झाले होते, ते तिथल्या एका दगडाला पुसले आणि गेला आपल्या रस्त्याला. मागणं कोणीतरी आलं, अरे इथे देव प्रकट झालाय, स्वयंभू देव. ताबडतोब 4 फुलं वाहिली, नमस्कार केला, त्याचं काम झालं. हा देव नवसाला पावतो, संपलं. रोज पूजा व्हायला लागली. एक तिथे छोटीशी घुमटी उभारली, देवळात रूपांतर झालं. म्हणजे देव शेवटी भाव असतो, तिथे देव असतो, हे लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीने जे देव येतात, भावाच्या ठिकाणी फक्त देव असतो, पण ते असे येतात आणि ते जातात, पण ते आपल्याला कायम आनंद कधीही देऊ शकत नाही. म्हणून ते दुःखाचं स्वरूप आहे, दुःखाला कारणीभूत अशा अनात्म गोष्टी आहेत.
त्या सोडायच्या. मग काय विचार करायचा? चिंतय आत्मानम आनंद रूपम. जे आनंद रूप आहे, सच्चिदानंद रूप असं जे स्वरूप आहे ते मीच आहे ना. माझा आत्मा, माझा आत्मा नाही, मी आत्मा आहे. तो आनंद स्वरूप आहे. त्यामुळे मला दुःख व्हायला वावच नाहीये. जाड पोलादी सळी आहे म्हणा, सळी म्हणा, किंवा असा मोठा गोळा आहे, त्याच्यात काही आपण काडीने एखाद्या भोग पाडू शकू का? हो, शक्य नाही. मी आनंद स्वरूप आहे. या बारक्यासारख्या दुःखाने मला काय होणार आहे? ते दुःख दुःखच राहत नाही, त्यांना दुःखाचं स्वरूपच राहत नाही. घटना म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. प्रारब्धात आहोत, होऊन गेलं. माझा संबंध नाहीये, कारण मी आनंद रूप ब्रह्म आहे, मी आनंद रूप आत्मतत्व आहे. हा विचार तिथे येतो. आणखी हे मुक्तीला कारणीभूत आहे असा विचार अखंड ठेवणं, तद्रूपता येणं. तद्रूपता येणं म्हणजे मनाने तिथे ती 100% बुद्धीची खात्री होणं. मग देह तरी वरी चिलीकडे, आपुलिया परी पिंडे परी बैसका न मोडे मानसींची. देह काम करत राहतो, त्याच्या पद्धतीने त्याचं काम चालतं. पण मनाची जी बैठक असते की मी ब्रह्म आहे, ती मोडत नाही. याचा अर्थ तो सतत तद्रूप झालेला असतो, तो सतत उन्मनी अवस्थेत असतो, कारण त्याचं मन वरच्या लेवलला असतं. देह काम करतो, त्याच्या मागे आवश्यक तेवढं मन बुद्धी जातं, पण आतमध्ये त्याचं जे असतं ती ती स्थिती असते, आनंदरूप स्थिती असते. आणि अशी स्थिती ही मुक्तीला कारणीभूत आहे. म्हणून हे चिंतन तू अखंड कर की मी ब्रह्म आहे, हे चिंतन ठेव. ते चिंतन जेव्हा ठेवशील त्यावेळेस कधी ना कधीतरी बुद्धीचा तसा निश्चय होऊन जाईल. बुद्धीवरती इतक्या जन्मांची पुट चढलेली आहेत मी देहची, मीच खरी, की ती घालवायला खूप घासायला लागतं. जी भांडी घासलेली आहेत ना, ज्यांनी घासतात त्यांना माहिती असतं. त्या दिवशी माझ्या हातनं भात जळला, पार पातेलं करपून गेलं. मला किती वेळा ते घासायला टाकायला लागलं होतं. मी नाही घासलं, मी मान्य करते, पण आधी ते भिजत घालायला लागलं. त्याच्यानंतर मग तरी पण थोडं शिल्लक राहिलंच होतं, मग परत घासायला ठेवायला लागलं, पुन्हा भिजून पाणी, गरम पाणी ओतून, त्याच्यात सोडा ओतून, काय काय करायला लागलं, तेव्हा ते स्वच्छ झालं. आपल्या बुद्धीवरती अशीच कितीतरी कितीतरी जन्मांची पुट आहेत. मग गोंदवलेकर महाराज म्हणायचे तसे की मी त्याला नामाच्या ह्याच्यात भिजत टाकतो, नामामध्ये भिजत टाकतो त्या त्या जीवाच्या बुद्धीला, जीवाला. म्हणजे मग ते स्वच्छ होत. नामे प्रक्षाळिले चांग वंग अंतरींचा. अंतःकरण स्वच्छ होतं. नाम जे आहे ते बहुगुणी आहे. जसं आपल्याला त्या तत्वापर्यंत नेऊन पोचवतं, कारण नामी जो आहे तो ब्रह्म आहे, म्हणून आपल्याला ते तिथे घेऊन जातं. नामी जर का आपण ते मूर्ती समजलो तर आपल्याला ब्रह्मापर्यंत ते नेणार नाही. जो नामी आहे तो प्रत्यक्ष ब्रह्म आहे या भावनेने नाम घेतलं तर आपल्याला ते तिथे घेऊन जातं. आणि तोपर्यंत पापाचे कळप पळती पुढे चित्त शुद्ध होत जात, शांत होत जात, अपेक्षा जगाकडनं संपतात, दुःख नाहीसं व्हायला लागतं. हे सगळं होत जातं त्या नामाने. आणखीन नाम किंवा तत्वचिंतन ते सगळ्यात अंतरंग साधन आहे. तत्वचिंतन आपण विचार केलेला आहे की जे जे दिसत आहे तर त्याच्या मागे सद्रूप ब्रह्म आहे, ज्याचं ज्याचं ज्ञान होत आहे. ज्ञान होत आहे याला कारण चिद्रूप ब्रह्म आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते. प्रत्येक होणाऱ्या बोधामागे ते ज्ञानरूप आत्मतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे.
या रिमोटचं मला ज्ञान झालं. रिमोटचं ज्ञान झालं ह्याला कारण काय आहे, हे मला दिसत आहे. हे दिसण्याचा ह्या आकाराची माझी बुद्धिवृत्ती होते. म्हणजे मन माझं याच्याशी जेव्हा एकरूप होतं त्यावेळे अंतःकरणातला जो चिदाभास असतो तो याच्यातल्या ब्रह्माशी एकरूप होतो. ब्रह्म सगळीकडे आहे ना. आपण पाहिलं होतं की भांड्यामध्ये देखील ब्रह्म आहे, ह्याच्यात पण ब्रह्म आहे. त्याला म्हणतात की रिमोट नि जे उपहित म्हणजे रिमोटोपहित ब्रह्म, रिमोटने उपहित केलेलं म्हणजे वेगळं पडलेलं, म्हणजे याच्यात जेवढं ब्रह्म आहे ते थोडक्यात. भांड्यातलं आकाश तसंच भांड्यातलं ब्रह्म, तसंच याच्यात पण ब्रह्म आहे, कारण आकाशाच्या चाळणीतनं चाळून घेण्या इतकं सूक्ष्म आहे. जसा रज्जूवरच्या सर्पामध्ये सगळीकडे रज्जू भरलेली आहे, तसंच ब्रह्मावरती हे भासता ह्याच्यात सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे. आणि ह्याच्याशी जेव्हा माझी चित्तवृत्ती एकरूप होते, चिदाभास त्याला ज्ञान होऊन जातं. पण ते ज्ञान हे इथे ह्याच्यात ब्रह्म आहे जे ज्ञानरूप आहे त्याच्यामुळे होतं. त्याच्यामुळे याला अस्तित्व आलंय आणि त्याच्याचमुळे ज्ञान होतं. मला मिळालं, हे सापडत नव्हतं, मला आनंद झाला, उपयोग केला मी आता, मला आनंद झाला. त्याच्यामुळे आनंद पण असतो, फक्त तो पटकन प्रकट नसतो, अशा कारणाकारणाने प्रकट होतो. अशा ह्यानी आपण कुठच्याही मार्गाने त्या सच्चिदानंद ब्रह्माचं चिंतन ठेवू शकतो. याला तत्वचिंतन म्हणतात. ही पृथ्वी आहे, पृथ्वी कुठून आली, गेलो आपण मागे मागे ब्रह्मापर्यंत. असं कुठच्याही गोष्टीच्या माध्यमातनं, सद्रूपाच्या माध्यमातनं, चिद्रूपाच्या माध्यमातनं, आनंदाच्या माध्यमातनं तिथपर्यंत पोचायचं असतं. मला ज्ञान होत आहे ते त्याच्यामुळे होत आहे हे लक्षात घेत जायचं. आनंद जो होतो तो त्याच्या आनंदाच्या अंशाचा भाग आहे, आनंदाचा अंश आहे. हे सगळं चिंतन जर का आपल्याला घडलं की आनंदाच्या क्षणी पण ते भान पाहिजे. दूर नाहीये मुक्ती. म्हणून स्वतःच आत्मानंद रूप जे आहे त्याचं चिंतन अखंड ठेव. मुक्तीला ते कारणीभूत आहे. त्याचं चिंतन, नामस्मरण हे मुक्तीला कारणीभूत आहे. आणि ते करायचं असलं तर अनात्म्याचं चिंतन बाजूला ठेवायला लागतं. यासाठी वैराग्य महत्वाचं आहे, यासाठी विवेक आवश्यक आहे, यासाठी शम दम उपरम श्रद्धा हे सगळं आवश्यक आहे. सगळ्याचा जो एम आहे तो काय आहे की बाकीचं चिंतन थांबावं आणखी केवळ हे चिंतन सुरू राहावं. त्याला सगळ्याला अडथळे जे आहेत ते या गोष्टींचे असतात. आणि ते जेव्हा आपण दूर करायला लागतो त्यावेळे हे मुक्ती कारण असलेलं आत्म्याचं चिंतन शक्य होऊन जातं. हा जो आत्मा आहे तो एष स्वयं ज्योती ही अशेष साक्षी विज्ञान कोशे विलसत्यजस्रम लक्ष्यम विधायैन मसद विलक्षणम अखंड वृत्त्यात्मतयानुभावय. अनुभावय काय, कसला अनुभव घे तू? आत्मतया, मी आत्मा, ते आत्मतत्व मी आहे असं अखंड अखंड वृत्त्या, सतत सतत सतत, विदाउट एनी खंड, कुठेही ब्रेक नाही, अखंड चिंतन ते आहे. मगाशी जसं म्हटलं की देह तरी वरिचिलीकडे आपुलिया परी हिंडते. देह म्हणजे सूक्ष्म देह सुद्धा. आपल्याला अनुभव आहे की आपण काम करत असतो, सगळ्या तऱ्हेने काम करत असतो, तरी आतमध्ये चिंतन दुसरंच काहीतरी चालू असतं. ते आता दुसरंच काहीतरी चिंतन न करता हेच चिंतन करायचं. म्हणून वृत्ती जी आहे ती इकडे तिकडे सारखी होत असते. एका वेळी वृत्तीमध्ये एकच राहतात ती मान्य,
पण क्षणभर त्या स्थूलात जाऊन परत ते सूक्ष्मात येते, हे शक्य आहे. आणि हा जो आत्मा आहे हा स्वप्रकाश आहे, स्वयंज्योती आहे, अशेष साक्षी आहे. अशेष म्हणजे विदाउट एनी एक्सेप्शन सगळ्याचा हा साक्षी रूप आहे. म्हणजे सगळं तो जाणतो. कसा जाणतो? सगळीकडे तोच आहे ना. सबस्ट्रॅटम म्हणतात त्याला, कितीतरी नाव आहेत. त्याच्यावरती जर का आता परत आपला रज्जू सर्प, की त्या सर्पाचा कण आणि कण रज्जूला माहिती आहे की नाही? कारण रज्जूच सर्प म्हणून दिसायला लागलेला आहे. सर्पाचा कण आणि कण त्याला माहिती आहे. तसं ह्या सगळ्या विश्वाचा कण आणि कण ते ब्रह्मतत्व जाणतं म्हणू शकत नाही आपण, कारण त्याला मन बुद्धी काही नाहीये, वेगळं नाहीच आहे. तेच ज्ञानरूप आहे. त्यामुळे त्याला वेगळेपणाने ज्ञान होत नाही. पण तरी बोलायला अशा पद्धतीने बोलायला लागतं, कारण आपल्याला ती सवय आहे. आपल्याला ती सवय असल्यामुळे तशा पद्धतीने बोललं तर आपल्याला लक्षात यायचा काहीतरी चान्स असतो. हा स्वयंज्योती आहे, म्हणजे स्वप्रकाश आहे, म्हणजे स्वयंप्रकाश आहे, म्हणजे त्याचा तोच प्रकाशित आहे, म्हणजे त्याचा तोच ज्ञानरूप आहे. त्याचं कुठल्याही पद्धतीने ज्ञान होत नाही. त्याचा तो ज्ञानरूप असल्यामुळे त्याचं ज्ञान ही शक्यता नाही. ज्ञान व्हायला दोन लागतात, तो एकमेव अद्वितीय आहे. ज्ञान व्हायला इंद्रिय वगैरे सगळं लागतंय, काही नाहीच आहे तिथे. आणि जे आपण इंद्रियांनी ज्ञान करून घेतो ते सगळं अनात्म पदार्थांचं असतं. आत्मपदार्थापर्यंत बुद्धी पोचूच शकत नाही, ती त्याच्यावरती आहे. सर्पाला रज्जूचं ज्ञान नाही होणार, मृगजळांनी जमीन ओली नाही होणार. तसं माझ्या इंद्रियांच्या साह्याने, मनाच्या साह्याने मला त्याचं ज्ञान होणार नाहीये. म्हणून ते स्वयंज्योती आहे. ज्योत किंवा स्वप्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान, त्याचा अर्थ तो आहे. ते पूर्ण ज्ञानरूप असल्यामुळे त्याचं ज्ञान कशानेही होणार नाहीये. आणि ते अशेष साक्षी आहे, सगळीकडे तेच व्यापून आहे. मग ते जाणणार नाही का? ते जाणणारच आहे. आणि मग ते कुठे असतं? अखंडपणे, निरंतरपणे ते विज्ञान कोशात असतं, विलसती. ते सुखात अगदी राहत असतं, प्रकाशमान असत, लसत प्रकाश चकचकणं. ते विज्ञानमय कोशात असतं म्हणजे काय? जीवरूपाने, म्हणजे त्याच्यात आपल्याला माहिती आहे की चिदाभास हा विज्ञानमय कोशात आपण साधारणपणे धरतो. विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी, त्याचं मेन इन्ग्रेडियंट बुद्धी आहे. जेव्हा मेन हे मन असतं तेव्हा त्याला मनोमय कोश म्हणतात. आपण सगळं हे पाहिलेलं आहे. विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी, त्या बुद्धीमध्ये ज्याचं प्रतिबिंब घेतलेलं आहे, ज्या बुद्धीमध्ये जे प्रतिबिंब पडलेलं आहे त्याला आपण चिदाभास म्हणतो. चिदाभासामुळे जीवत्व येतं. मग हे आत्मतत्व स्वच्छ बुद्धीमध्ये चकाकतं, प्रकाशतं. ती बुद्धी ते प्रकाशित करतं, त्याला आपण चिदाभास म्हणतो, त्याला आपण जीव म्हणतो. पण अखंड हे जे स्वयंज्योती, अशेष साक्षी असं तत्व आहे, ते विज्ञानमय कोशात वेगळेपणाने प्रकाशतं. आपण उदाहरण हे पाहिलं असेल की घरात आता बाहेरचा उजेड आलेला आहे, सूर्यप्रकाशाचा भाग आहे, तिथे खिडकीतनं मला एक प्रकाशाचा तिरीप आलेली दिसते. ती जी पडली आहे भिंतीवरती, त्याला आपण कवडसा म्हणू, ती मुळातल्या सूर्यप्रकाशाने प्रकाशित अशा सामान्य प्रकाशावरतीच पडली आहे ना.
का तिथे प्रकाश नव्हता, आणखीन ही तिरीप आत आली, कवडसा आत आला म्हणून तिथे सूर्यप्रकाश आला. मुळात सामान्य प्रकाश होताच तिथे, पण त्या तिथे जे खिडकी उघडी होती म्हणूया, काचा आहेत म्हणून म्हणूया, त्याच्यातनं सूर्यप्रकाश आतमध्ये आला. आणखी त्यांनी त्या भिंतीला ऍडिशनल प्रकाश दिला. तसं हा चिदाभास जो आहे तो बुद्धीमध्ये, ती बुद्धी तो प्रकाश घ्यायला समर्थ होती म्हणून त्याच्यात ऍडिशनल प्रकाश आला. विलसती अजस्रम, निरंतर कायम विज्ञानमय कोशात तो चिदाभास रूपाने राहिलेला आहे. आणि हा जो चिदाभास रूपाने राहिलेला आहे त्याच्या साह्याने म्हणा किंवा बुद्धीमध्ये तो काय पद्धतीने आलाय हा विचार करून म्हणा, त्या आत्म्याला लक्ष्य करायचं म्हणजे त्याचा विचार करायचा. शिष्य पाहिजे अलक्ष्य लक्षी ऐसा. समर्थाने शिष्य लक्षणात हे एक लक्षण सांगितलेलं आहे. जे अलक्ष्य ब्रह्म आहे, कारण त्याचा वेध घेता येत नाही दुसऱ्यापणाने, दुसरं तिथे नाहीये, अलक्ष्य आहे, पण त्याचा तो वेध घेतो. वेध कसा घेतो तर स्वतःचं स्वरूप जाणं. मी आलीये कुठून? विज्ञानमय कोशात आहे. माझं स्वरूप काय आहे? स्वयंज्योती आहे, अशेष साक्षी आहे, अलिप्त आहे, मी मन बुद्धी नाही. ह्या पद्धतीने सतत विचार करून जेव्हा असा आपण विचार करतो, सोहम म्हणतो, मी ब्रह्म आहे म्हणतो, नाम घेत असतो, त्यावेळी आपण त्याला लक्ष्य करत असतो. आणि लक्ष्य असं केलं, एकाग्र केलं पूर्ण चित्त, की तो चित्ताचा बाण तिथे जाऊन रुततो. आणि रुतणं हे महत्वाचं आहे. रुततो म्हणजे तिथेच तो राहतो, त्याला बाहेर नेमक काढता येत. असा तो रुतला पाहिजे, अखंड रुतला पाहिजे. वृत्तीचा बाण, बुद्धिवृत्तीचा बाण त्या आत्मस्वरूपात रुतला पाहिजे. म्हणजे अखंड त्या बुद्धिवृत्तीला त्या आत्मस्वरूपाचं चिंतन पाहिजे, काही ना काही माध्यमातून पाहिजे. ऐकण्याच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून, ग्रंथ वाचनाच्या निमित्ताने, कुठल्याही निमित्ताने चित्तवृत्ती तिथे पाहिजे. जेव्हा आपण एखादं व्यवहारिक काम असं करत असतो की जिथे पूर्ण कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे, त्याच्या आधी नाम चालू होतं ना, नंतर नाम सुरू राहणार आहे ना, मग मध्ये घेतल्यासारखंच आहे, बॅकग्राऊंडला ते चालू राहतं. जेव्हा इतकं आपण घेतो, सवय होऊन जाते, तेव्हा माझी मज झाली अनावर वाचा ही अवस्था होते. आतमध्ये नाम चालू राहतं, ते मध्यमेतनं पश्यंतीत उतरतं. संतांचं तर आता गोरा यांचं आपण कथा ऐकलेली आहे. कोण आपले ज्यांच्या चोखामेळा, मृत्यूनंतर सुद्धा त्यांची हाडं सुद्धा नाम घेत होते, नामाचा ध्वनी तिथून सुद्धा येत होता. इतकं कणाकणात ते नाम भिनलं होतं. गोंदवलेकर महाराजांची कथा आपण ऐकली असेल की भक्ताला ते कधी कधी त्यांच्या हाताला वगैरे कान लावून पाहायला सांगायचं, आणि त्याच्यातून रामनामाचा ध्वनी येत असे. हे मुरलेलं नाम आहे आतमध्ये. अखंड तो ध्यास घेतल्यानंतर ते मूर्त आतमध्ये. आपण मुरणं हे लोणचं म्हणा, पाणी म्हणा, जमिनीत मूर्त झिरपत आतमध्ये, आणि झिरपत 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 सगळं ऍब्सॉर्ब होऊन जातं. ते कणा कणामध्ये ते नाम जात. असं जेव्हा होतं तेव्हा तो आत्मतत्वाचा अनुभव जो असतो, आनंद रूपता जी म्हणतो, तर ती आनंद रूपता येते. शांती, समाधान, तृप्ती, निर्भयता हे सगळं स्थायी भाव होऊन जात. त्याला मुक्ती म्हणतात. मुक्ती म्हणजे
एका जागी अखंड स्थिर बसून राहणं नाहीये. समाधी तशी बरोबर आहे, ती समाधी असते, पण खरी जी आहे ज्याच्यात संत वावरत होते ती बोलता चालता अशी समाधी असते. सम्यक आधान मन जे आहे ते तिथे अखंड ठेवलेलं असतं त्याचं. म्हणजेच तो बाण जो आहे तर तो तिथे पूर्णपणे रुतलेला असतो. लक्ष ते आहे आणि त्या लक्षामध्ये कायम त्याचा वेध घेतलेला असतो चित्तवृत्ती. असा तू भावना कर, मी भिन्न नाहीये ब्रह्माहून, अशी तू भावना कर म्हणून सांगताय. हा तू चिंतन कर सांगताय, असा विचार कर सांगताय. आपल्याला पण हाच उपदेश आहे. हा शिष्यापुरता मर्यादित नाही, आपल्यासाठी हा उपदेश आहे. शिष्य जो आहे त्यांचे शिष्य बरेचसे आधीच तसे झालेले होते, पण हा ग्रंथ जो त्यांनी लिहिलेला आहे तो आपल्यासाठी लिहिलेला आहे. म्हणजे शिष्याच्या निमित्ताने लेकी बोले सुने लागे तसं शिष्याला निमित्त केलाय, पण उपदेश आपल्याला आहे. म्हणून संत जे सांगतात तर ते सगळं स्वतःला लावून घ्यायचं असतं आणि स्वतःला लावून घेत त्याप्रमाणे वागायचं असतं. उद्देश तो आहे या सगळ्या ग्रंथांचा. काय त्यांचं अडलं होतं एवढं लिहित बसायचं हो? किती ग्रंथ लिहिले त्यांनी, किती वेळा भारत भ्रमण केलं, आयुष्य किती होतं आणि त्याच्यात एवढं सगळं केलं. म्हणजे प्रवासात देखील ते अखंड लिहिणं चाललेलं होतं. कशाला एवढं कष्ट केले? बुडते जन देखवे ना डोळा म्हणून ना, जनोद्धार व्हावा, धर्मस्थापना व्हावी यासाठी ना. मग त्यांनी तळमळीने एवढं सांगितलेलं आहे. आपण प्रयत्न करायला हवा आपल्या उन्नतीचा. त्यांची कधीच संपलेलं आहे, त्यांची उन्नती प्रश्नच नाहीये, पण आपलं आपण आनंद रूप व्हावं. आपण ह्या जन्म मरणाच्या सगळ्या कष्टातनं एकंदरीत सुटावं, जीवनाच्या कष्टातनं सुटावं, जीवन आनंदमय व्हावं, निर्भय व्हावं, या दृष्टीने उपदेश चाललेला आहे. तो आपण करायचा आहे. एकदम अच्छिन्नतया वृत्त्या प्रत्ययांतर शून्यया उल्लेखयन विजानीयात स्वस्वरूपतया स्फुटम. म्हणजे अखंड वृत्तीने. कसं तर प्रत्ययांतर शून्य या दुसरा प्रत्यय त्या वृत्तीला नाही. विजातीय म्हणतात त्याला. सजातीय, विजातीय. सजातीय म्हणजे माझ्याच जातीचं, माणसांचा प्रत्यय. विजातीय बाकी जे सगळं जड पदार्थ दिसत आहेत. प्रत्यय म्हणजे अनुभव, ज्ञान. असं कुठल्याही गोष्टीकडे दुसऱ्या लक्ष द्यायचं नाही. प्रत्यांतर शून्य या म्हणजे दुसरी कुठचीही गोष्ट विचारात घ्यायची नाही. वृत्तीने अखंड त्या आत्मतत्वाचाच विचार ठेवायचा. स्वरूपतया स्फुटम म्हटलेलं आहे. अखंड तोच विचार ठेवायचा आहे, दुसरा विचार ठेवायचा नाहीये. हे सगळं जे आहे ते माझंच रूप आहे, मीच सगळीकडे व्यापून आहे, ह्या पद्धतीने विचार करा. कुठूनही तो विचार करा. मीची सगळं विस्तारिलो भूमंडळी, आत्मारामात शिष्य अनुभव सांगतो. मीच सगळीकडे व्यापून आहे, हा अनुभव येऊ शकतो, पण तो क्षण मात्र असतो. तो अखंड अनुभव नसतो. मीच सगळीकडे आहे हा म्हणजे आपल्याला वाटतं की मला तसं. इतके गैरसमजुती असतात ना आपल्या, की समाधीत बसलं म्हणजेच तद्रूप झालं. अजिबात नाही. येता जाता धंदा करता सुखी खाता पिता सुखी होता तद्रूपच असतो आपण. तिथे काहीही प्रश्न येत नाही. त्याला जीवनमुक्ती म्हणतात. जरी व्यवहार चालला असला तरी आतमध्ये ते भान असतं आणि ते भान असतं हे पण विस्मरण झालेलं असतं. इतकं ते भान सहज असतं. ती मुक्ती आहे आणि त्याच्यासाठी ह्या पद्धतीने अखंड अभ्यास करायला लागतो. अखंड अभ्यास लागतो तो.
विजातीय जे प्रत्यय आहेत, म्हणजे जगातलं जे अनात्म गोष्टींचे प्रत्यय, ते विजातीय. मी चैतन्य आहे, चेतन आहे. मला जो प्रत्यय येतोय, कसला म्हणूया, माझ्या देहाचा सुद्धा, घराचा, मी आणि माझचा, सगळ्याचा, हा जो मला प्रत्यय येतोय म्हणजे ज्ञान होत आहे. ते जे मला ज्ञान होत आहे ते विजातीय आहे, चैतन्याच्या जातीचं नाही आहे, ते अनात्म आहे. मग ते जे आहे, तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं. काम चालून द्या, एकीकडे देह करून दे, पण मनात ते साठवायचं नाही. जरुरी पुरतं लक्ष द्यायचं, संपलं. जरुरी पुरतं जायचं, संपलं. मुख्य जे आहे ते चिंतन आत्मतत्वाचं पाहिजे, नामाचं पाहिजे. बाकी सगळे अनुषंगिक व्यावहारिक चालून दे, जशी चालायची तशी. ती मन बुद्धी परस्पर करू शकतात. मला त्याच्यात काहीही गम्य नाहीये. प्रारब्ध देहाकडनं करून घेत असत. देह प्रारब्धावरी टाकीला, समर्थ म्हणतात. देह प्रारब्धावर टाकला म्हणजे काय आहे? मनात ते संकल्प येणार आहेत, त्याप्रमाणे कार्य होणार आहे. पण त्या सगळ्याकडे, मनाच्या व्यवहाराकडे, बुद्धीच्या व्यवहाराकडे, बुद्धीचे चाललेले आहेत व्यवहार, माझा काय संबंध आहे? या पद्धतीने साक्षीत्वाने बघतायत. मग अशी पूर्णपणे साक्षी म्हणून म्हटलंय ना, हे आपल्याला पर्टिक्युलर साक्षी म्हणून बघता येतं त्याच्याकडे. या सगळ्या गोष्टींकडे साक्षीत्वाने बघायचं आहे. मन बुद्धीच्या व्यापाऱ्यांकडे, त्यांचे व्यापार चाललाय, त्यांचं सगळं चाललंय, देहाचं काम चाललंय, मन त्याला गाईड करताय, बुद्धी निर्णय घेतीये, मी बघतीये. खरी जी आहे जीवरूप मी, हे सगळं सोडून राहून दे, मी ब्रह्म आहे. कसरत म्हटलं ना, ती अशी असते. हे विचार मनात बाळगायचं आणि सवयीने हे होऊ शकतं. नाहीतर ताबडतोब हे कसं करायचं म्हणून ते करत राहायचं की होतं. सवय करायला लागते त्याची. सवय करिता सवय जडे, सवय लागता वस्तू आतुडे, समर्थाने सांगितलं. सवय म्हणजे सवय. सवय लावायला गेलं की सवय लागते, आणि एकदा सवय लागली की ब्रह्मवस्तू आपण होऊन जातो. म्हणून अखंड जे अनुसंधानाचा महत्व आहे, ते इथे महत्व आहे. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने अनुसंधान ठेवायचं, म्हणजेच लक्ष्य करायचं. ब्रह्माला लक्ष्य करायचं म्हणजे अनुसंधान. त्याच्यासाठी वेगवेगळे शब्द आहेत. तो करायचं आहे तेच, त्याच्या पलीकडे काही करायचं. शब्द वेगवेगळे आहेत. ज्याला जे अपील होतं त्या पद्धतीने त्याने जावं. निधिध्यासन म्हणा, अनुसंधान म्हणा, ध्यान करते म्हणा, काही म्हणा, सगळं तेच आहे. तोच विचार करते, ब्रह्मलक्ष्य करते, तोच विचार. सगळ्यात तेच आहे. प्रत्येकाच्या पिंडानुसार शब्द वेगवेगळे जरी असले तरी प्रत्येकाने करायचं आहे तेच करायचं. विचार वेगळे असतील, एक ज्ञानाच्या मार्फत जाईल, एक भक्तीच्या मार्फत जाईल, पण तिथेच जाणार आहे. आणि तेच आहे सगळं, त्याच्याहून वेगळं काही नाहीच आहे. म्हणून हे जे विजातीय पदार्थ आहेत, तर त्यांचा विचार करायचा नाही. त्यांचा प्रत्यय रहित म्हणजे काय आहे, त्यांच्याबद्दल विचार करणं म्हणजे त्यांचं ज्ञान सतत करून घेत असणं. आणि चित्तात एका वेळी एकच पदार्थ मावणार आहे, एकच विचार मावणार आहे. फार अरुंद तोंड आहे त्याच, एका वेळी एकच मावतं. ब्रह्म कसं सगळं समावेशक आहे, सगळं त्याच्यातच आहे ना. पण चित्त मात्र जरी त्याच्यात असलं तरी त्याच्यात एका वेळी एकच विचार राहतो. म्हणून
अखंड ते चिंतन राहिलं पाहिजे, सूक्ष्म बुद्धिवृत्तीचं ते चिंतन राहायला पाहिजे. हे स्थूल आणि सूक्ष्म कसं असतं की एका वेळी एक विषय मावतो हे बरोबर आहे, पण सूक्ष्म बुद्धिवृत्ती बॅकग्राऊंडला ठेवते सगळं ते. अंतर्मनात आपण असा शास्त्रीय भाषेत म्हणूया, ते जागा असू शकते. बुद्धीमध्ये एका वेळी एकच विचार मावणार आहे. जेव्हा आपण जाणीवपूर्वक विचार करतो एका वेळी एकच विचार मावणार आहे. पण ते इतक्या फास्ट आपले बदलतात विचार. आपण म्हणतो ना की मी एका वेळी 2-4 कामं सहज करू शकते, अष्टावधानी कशाला म्हणतात. एका वेळी ती होत नाही, प्रत्येक क्षणी ते बदलत असत. प्रत्येक क्षणी म्हणजे प्रत्येक निमिष लवाला अशा सूक्ष्म कालावधी ते चित्त इकडूनच तिकडे हलू शकतं. त्याच पद्धतीने आपल्याला हे नामस्मरण पण होत राहतं, हे विचार पण होत राहतात. कसं शक्य आहे? तर असं शक्य असतं. अत्रात्मत्वं दृढीकुर्वन् अहमादिषु संत्यजन. किती वाजले आहे? उदासीनतया तेषु तिष्ठेत स्फुटघटादिवत. म्हणजे काय आहे? अत्र आत्मत्व. आत्मत्व म्हणजे काय आहे? आपलं जे आत्मविचार जो आहे, हा जो विचार सगळा सांगितला त्याला दृढीकुर्वन्, ते दृढ झालं पाहिजे. आपलं अस्थिर असतं. एक क्षणभर विचार केला, दुसऱ्या क्षणी चित्त धावलं अनात्म पदार्थांकडे, त्याचा विचार सुरू झाला आणि तो बरोबर नाही राहिला. पूर्ण चित्त तिथे आपलं अडकतं. ह्या ज्या सगळ्या आहेत, तर स्थिरता आणायला हा विचार अखंड लागतो करायला. म्हणून ह्या जो आत्मतत्व आहे त्याच्या ठिकाणी ते मी आहे असं दृढीकरण करायचं असतं. आणि त्यासाठी परत अहम आदिषु संत्यजन, मी आणि माझं, मी इत्यादी सगळं म्हणजे अहंकार जो आहे तो, अनात्म पदार्थांवरचा अहंकार. देह मी आहे, आला अनात्म पदार्थावरती अहंकार. मी बुद्धी आहे, मी बुद्धी आपण म्हणत नाही, म्हणताना आपण माझीच बुद्धी म्हणतो, माझा देहच म्हणतो. म्हणताना बरोबर म्हणतो, पण विचार करताना मी देह असा विचार करतो. तेव्हा माझा देह हे लक्षात ठेवायचं, मी देह नाही, माझी बुद्धी, हे माझं वरती लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे मग मी ते जात, हे माझं आहे, मी नाहीये. जे माझं असतं ते मी नसतेच, हे विचार पक्के करायचे. आणखीन मग असं जेव्हा राहतं ना, तेव्हा कोणी काही बोललं, अहंकार दुखावला गेला, काही कुठेही त्याच्याबद्दल विषाद वाटणार नाही. कोणी स्तुती केली, काही वाटणार नाही याचं. उदाहरण दिलंय की कचरा भरलेला घट, घाण झालेला फुटला, त्याचं काही वाईट वाटणार आहे? काही त्याच्याबद्दल वाटणार नाही. तो कुठेतरी कोपऱ्यात पडलेला होता, फुटला, फुटून दे. तशाच पद्धतीने हा अहंकाराच्या बद्दल आहे, बाकी सगळं जे देह आहे त्याच्याबद्दल आहे. त्याच्याबद्दल कोणी काही बोललं, काही झालं, काय करायचंय मला? चालू दे. मी ब्रह्मतत्व आहे, मी या सगळ्याची साक्षी आहे, मी दुसरं काहीही नाहीये, केवळ मी ब्रह्म आहे. म्हणून उदासीन राहायचं आहे ह्या देहाच्या बद्दलच्या सगळ्या घटनांच्या साठी. सगळी आपण दुःख मनाने करून घेत असतो. तेव्हा मनाला जेव्हा आपण समजावतो, बुद्धीला समजावतो, तेव्हा दुःख कशाला माझ्यापर्यंत पोचणार आहे, मन कशाला दुःखी होणार आहे? होणारच नाही, कारण ते आनंद रूप झालेलं आहे. मी आनंद रूप आहे, मी ब्रह्म आहे म्हटल्यानंतर
हे दुःख मला, हा अपमान माझा. कोणाचा अपमान झालाय? मी ब्रह्म आहे. ब्रह्माचा अपमान शक्य आहे का? कसलाही लेप लागत नाही, कसलाही त्रास होत नाही, कसलीही अवस्था नाही का खूप आनंदरूप अवस्था असते. प्रसन्न चित्त राहत. देखे अखंडित प्रसन्नता अखिली जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. तिथे दुःखाला प्रवेशच नाहीये. अखंड प्रसन्न चित्त राहत, कारण ते अखंड त्या आनंद रूप आत्म्यात स्थित झालेलं असतं. तिथे ते ऋतून बसलेलं असतं. मुख्य विचार त्याचा असतो. आनुषंगिक विचार, व्यावहारिक सत्तेपुरता विचार बाकी जगाचा असतो. नसतो असं होणारच नाहीये, कारण तो करायलाच लागतो. जगात आपण जगतो, प्रारब्ध आपल्याला सोडणार नाहीये तो विचार केल्याशिवाय. प्रारब्ध आपल्याला ते सगळं करायलाच लावणार आहे. त्याप्रमाणे ते होणार आहे. होऊन दे. व्यवहार जे असतात ते प्रारब्धानुसार चालतात. आणखीन परमार्थ करायला लागतो. संसार होत जातो, परमार्थ करायला लागतो. प्रारब्ध संसार आपला करून घेत असत. म्हणून ह्या सगळ्याबद्दल अहंकार वगैरे हे जे आहे तर त्याच्याबद्दल उदासीन राहा. त्याच्याबद्दल विचार करत बसू नये. जग जगापरी चालेल तेच आहे. देह देहापरी चालेल. तो जो आहे तो प्रारब्धाच्या सूत्राने बांधलाय, ईश्वराच्या सूत्राने बांधलाय. जसं व्हायचं तसं होणार आहे, जेव्हा व्हायचं तेव्हा होणार आहे. मी कशाला विचार करू कधी जाणार आहे, काय आहे, कसा जाणार आहे. ती कथा आहे नाही की एक कबूतर एकदा गरुडाला भेटायला गेलं विष्णूच्याकडे, म्हणजे वैकुंठ लोकांना. कसं गेलं वगैरे प्रश्न विचारायचे नाही. गोष्ट छान आहे, मला फार आवडली आहे. गेलं कबूतर तिथे, कारण तिथे पक्ष्यांचा राजा, त्यांचा राजा होता ना गरुड, म्हणून आपल्या राजाला भेटावं. गेलं कबूतर तिथे. ते बोलत होतं गरुडाशी. तर तिथनं यमराज गेले विष्णू भगवानांना भेटायला. आणि त्यांनी जाता जाता कबुतराकडे पाहिलं. त्यांची दृष्टी पाहिल्यानंतर कबूतर घाबरलं. ते म्हणाले की महाराज पाहिलं ना त्यांनी माझ्याकडे कसं पाहिलं, मला नक्की मारणार आहेत ते, मी काय करू. गरुड म्हणाला कशाला घाबरतोस, मी आहे ना. मी तुला अशा जागी नेऊन ठेवतो की जिथे यमराजांना कळणार पण नाही. आता ते गेलेले आहेत भगवान विष्णूंना भेटायला. मी क्षणात, माझा वेग केवढा आहे, क्षणात तुला अशा जागी नेऊन ठेवतो. म्हणून गरुडाने कबुतराला घेतलं आपल्या पाठीवरती. आणखीन एका दूर पर्वतावरती तिथे त्याला नेऊन ठेवलं. आणि परत आपल्या जागेवरती येऊन बसला. त्याला काही वेळ लागला नाही. यमराज बाहेर आले. विचारलं ते कबूतर कुठे गेलं. गरुडाने सांगितलं की तुम्ही त्याच्याकडे पाहिल्यामुळे ते घाबरलं होतं, आणखीन तुम्ही नेणार असं वाटलं, म्हणून मी त्याला अमुक अमुक दूर डोंगरावरती नेऊन ठेवलाय. यमराज म्हणाले बरं झालं. मला आश्चर्य वाटत होतं की त्याचा मृत्यू जो आत्ता येणार आहे तर तो त्या डोंगरावरती येणार आहे, आणि तो इथे कसा काय. तो इथे त्याचं हे मृत्यूचं स्थानच नव्हतं. तू त्याला तिथे नेऊन ठेवलं, हे अगदी योग्य केलं. त्याच जागी त्याचा मृत्यू आत्ता होणार आहे. म्हणजे काय आहे, आपण काय ह्याच्यातनं शिकतो की देह ज्या वेळेस जायचा आहे त्यावेळेस जाणार आहे. जेव्हा जसा जिथे तसा तिथे तो जायचा आहे. मग त्याच्यासाठी मी त्याचं वाचवायचा अटीतटीने प्रयत्न करणं, त्याच्याच बद्दल विचार करणं. कशासाठी, जे होणार आहे ते होणार आहे. आपण आपलं काम करत राहावं.
ईश्वराने जे आपल्या वाटणीला काम दिलेलं आहे ते आपण उत्तम पद्धतीने करावं, त्याचं चिंतन करावं आणि तो होऊन आनंदात राहा, अत्यंत आनंदात जगावं आणि हे दृढीकरण करावं. इथे दृढीकुर्वन् म्हटलेलं आहे. अत्र आत्मत्वम दृढीकुर्वन्. त्याच्यासाठी परत विचार कर, परत परत तो विचार कर, तर ते दृढ होणार आहे. अदृढ अनुभव हा आपल्याला खाली घेऊन जायला समर्थ असतो. इतकंच नाही तर जास्त जोरात खाली पडू शकतो, कारण तिथे अहंकार येऊ शकतो. मला अनुभव आला, अहंकार येऊ शकतो. जो ईश्वर भक्त असतो तो म्हणेल की मला ईश्वराने अनुभव दिला, मला आला नाही म्हणणार. पण जो केवळ ज्ञानमार्गी असतो, केवळ ज्ञानमार्गी मी म्हणते हा, केवळ ज्ञानमार्गाने जाणारा असतो, तो अशा पद्धतीने अडकू शकतो आणि खाली आपटू शकतो. तिथे भक्तीची जोड असली तर हे ईश्वराने केलेलं आहे. अशा पद्धतीने अहंकाराला तो बळी जात नाही. आत्मत्व दृढ करायचं आहे म्हणजे तो सतत विचार करायचा आहे. तत् चिंतनम तत्कथयम. शेवटी तेच आहे, दुसरं काही नाही. विचार तो करायचा, कुठच्या पद्धतीने करायचा एवढं फक्त बदलतं. सतत तोच विचार ठेवायचा आहे, बाकी विचार सोडायचा आहे आणि अशा पद्धतीने तो जो अनुभव आलेला आहे तो दृढ करत राहायचा आहे, अपरिवर्तनीय करत राहायचा आहे. त्यासाठी शब्द आहेत अपरिवर्तनीय, दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष. 3 शब्द जे आहेत की हा अपरोक्ष अनुभव आलेला मी ब्रह्म आहे ही खात्री झालेली, हे दृढ करायला लागते. तिथे शंका येऊन चालत नाही. म्हणून तोच विचार सतत ठेवायला लागतो, त्याच पद्धतीने आपल्याला जायला लागतं. आणि असा विचार करणं यालाच निधिध्यासन पण म्हणतात. निधिध्यासन दोन्हीकडे साधन रूप पण आहे आणि ही जी साधन आहे ही वरच्या दर्जाची. दासबोधात साधक लक्षण समास म्हणून दिलेला आहे, तो अशा साधकाचा आहे. दृढीकरण करणं चाललेलं आहे, असा साधक आहे. आणि हे दृढीकरण करण्यासाठी परत परत तो अनुभव घ्यायला लागतो, परत परत तो विचार ठेवायला लागतो. खुंटा हलवून 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 बळकट करायला लागतो, ढिला ठेवून चालत नाही. नाहीतर आता म्हटलं तसं आपण आणखीन खोल आपटतो, कारण अहंकार बलवान होतो. अहंकार कसा खाली खेचेल भरोसा नसतो. म्हणून संसारात असताना आपण परीक्षा होत असते आपली. आपलं आपल्याला कळतं की मी खाली आली आहे का जागेवर आहे, माझ्यावरती किती परिणाम होत आहेत या घटनांचे, काय चाललंय नक्की. स्वतःवरती लक्ष ठेवायचं आणि अडकायचं नाही कशातही. कशातही न अडकता आपलं साधन चालू ठेवायचं. माझ्या श्री गुरूंनी एक बोगदा म्हणून संकल्पना मांडली होती. बोगदा म्हणजे आपण त्या बोगद्यात गेलो आणखीन जर का बंद झाला तर काय होईल. आपण इथे बंद करून घेतो, एखाद्या साधनेच्या बोगद्यात अडकतो, विचाराच्या बोगद्यात अडकतो. त्या विचाराच्या मागचं तत्व लक्षात घ्यायचं, तो विचार कशासाठी लक्षात घ्यायचं, आत्मपरीक्षण कशासाठी लक्षात घ्यायचं, त्याचा बोगदा बनवायचा नाहीये. नाहीतर स्वतःवरतीच लक्ष ठेवण्याचं आपलं अनुसंधान होऊन जातं. असलं करायचं नाही. अनुसंधान परमेश्वराचं ठेवायचं, साधनांचं अनुसंधान नाही, तिथे अडकायला होतं. म्हणून आत्मत्व दृढी करण्यासाठी, आत्मत्व म्हणजे मी ब्रह्म आहे हा विचार दृढ करण्यासाठी बाकी अनात्म विचारांचा त्याग करायला लागतो आणि परत परत ह्याच गोष्टींचा विचार करायला लागतो. जेव्हा अनात्म गोष्टींचा आपण मनातनं त्याग करतो त्यावेळेस त्या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती होत नाही, ही खूण आहे त्याची. सुखदुःखे समे कृत्वा, लाभा लाभो, जया जय वगैरे जे सगळं आहे ती खूण आहे त्याची. स्थितप्रज्ञ लक्षणं अंगी बांधतायत की नाही ही खूण आहे. आणि असं हळूहळू दृढ करत जायचंय. ते थांबूया आपण. 324 झालेले आहेत आपले.
खूप धन्यवाद डॉक्टर ज्योत्स्नाताई. तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या मी साष्टांग नमस्कार करतो. कोणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करा आणि प्रश्न विचारू शकता. नमस्कार कृष्णाताई. मला एक प्रश्न होता. मी नीरज उपाध्ये. नामस्मरण करताना ना अं, अं, आपण म्हणजे नामाकडे लक्ष जातं, नामाच्या नादाकडे लक्ष जातं. जसं श्रीराम जय जयराम, तर त्या अक्षरांकडे लक्ष जातं. तर मग अशा वेळेस मी ब्रह्म आहे ही भावना ठेवायची आहे का नामस्मरण करताना? नामस्मरण करताना जो नामी आहे राम आहे, राम ब्रह्म आहे. मग आपोआपच ब्रह्माचं नाम होतं ना. अच्छा. अनुसंधान जे आहे ते ब्रह्माचंच होतं. जेव्हा मी रामाचं अनुसंधान ठेवते तेव्हा तो विचार राहतो मनात. तिथे मी ब्रह्म आहे म्हणायचीच बरोबर. गरज नाही. ब्रह्माच्या विचारात आपण राहतो. अच्छा, हा तेच मला. बरोबर, आलं लक्षात. मावशी नमस्कार. भरत बोलतोय. हो. साष्टांग नमस्कार करतो. मावशी, आता खूपच सुंदर विषय तुम्ही मांडलात, की मी आणि माझं ही आठवण विसरायची. अ, खूप वेळा ऐकलंय मावशी, पण पुन्हा एकदा तुमच्याकडून ऐकायचंय की आपण ही मीची जी व्याप्ती आहे, ती मीची जी आठवण आहे, ती किती सूक्ष्म आणि किती खोल असते, जी आपल्याला लक्षात पण येत नाही की इथे इथे मी आहे. अगदी खरंय. ती थोडी सांगाल का, की कशी ती कुठे कुठेपर्यंत ती काढायची, की कसं कसं त्यात अडकायचं नाही असं मुख्यतः. हे बघ बरं काय आहे सांगू का, सगळे विचार जे असतात ना त्याच्या बॅकग्राऊंडला मी असते. हो. आपल्याला जग मी सापेक्षच आहे. आणखीन मी हे सामान्य मी आहे ही जी जाणीव आहे ती असणारच आहे, कारण ते ब्रह्माचं स्वरूप आहे. अच्छा. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी स्फूर्ती स्फुरे जे अहर्निशी ते वस्तुगामी. मी आहे ह्या रूपाने आपल्याला ते ब्रह्म जाणवत असतं. पहा आपण दार वाजवलं कोणी, काय सांगतात कोणी विचारल्यावर? मी आहे. हो. मी आहेच सांगितलं जातं. मी अमुक आहे अशा पद्धत. मग मी म्हणजे कोण असं आपण हे केल्यानंतर अमुक आहे म्हणजे विशेष नंतर येतं. सामान्य जो मी आहे तो नेहमी आधी येतो. त्याची जाणीव विसरायची गरज नाही. आपल्याला विसरायचा आहे तो मी अमुक आहे, मी तो कोणीतरी विशेष आहे. हा म्हणजे माझं नाव भरत आहे हे विसरायची गरज नाहीये. व्यवहारात आवश्यक आहे ते. पण मी म्हणजे देह आहे, मी म्हणजे उंच आहे, मी म्हणजे इकडला राहणारा आहे, हे माझं आहे. हे सगळं चिंतन थांबवायचं. चिंतन थांबवायची आहे. वेळ प्रसंगी आपल्याला लागतच ते करायला. टॅक्स भरायला लागला घराचा, ते आपल्याला माझं आहे म्हणूनच भरायला लागतो. पण त्याच्याबद्दल विचार करणं, आणखीन त्याच्याबद्दल अहंकार, माझं घर किती छान. नाही, घर आहे, माझी राहायची जागा आहे, निवारा आहे, निवास आहे, आवश्यकताच आहे ना देह सांभाळायला. त्याच्या पलीकडे त्याचा विचार आला की अहंकार आला. आलं लक्षात फरक? हो. हो. छान सांगितलं सामान्य मावशी. विचार तसाच ठेवायचा, विशेष विचाराला बाजूला करायचं. म्हणजे त्या सामान्य जाणीवेचा मी अहंकार करून घेतो, मी आहे. सामान्य जाणीव जी आहे तर त्याच्यात मी देह आहे, मी बुद्धिमान आहे, हे विशेष आले ते बाधक असतात. खूप छान सांगितलं मावशी. पुन्हा खूप खूप नमस्कार. छान. अंकुर कृष्णा राजू. ते नमस्कार. नमस्कार. माझा म्हणजे एकमेकावर अवलंबून हे प्रश्न असतील. तुम्ही जेव्हा म्हणता की एकच विचार चित्तात राहतो, ते मला जरा कळत नाही का, कारण आपण विचार करतो त्याला ओघ असता, म्हणजे एक विचार म्हणजे इथे एक्झॅक्टली अर्थ काय आहे? एका म्यानात दोन तलवारी मावतात का? नाही मावणार. नाही मावत. हा. एक काढली दुसरी ठेवली, हम्म. दुसरी काढली दुसरी ठेवली.
हम्म, हे शक्य आहे? आहे शक्य. हम्म, तसं आपलं चाललेलं असतं, फक्त ते इतक्या फास्ट जातं हम्म, की आपल्याला वाटतं आपण सतत वेगवेगळे विचार करतो. एका निमिषाभरात, हम्म, म्हणजे त्याला उदाहरण विचारसागर मध्ये फार छान दिलेलं आहे हम्म. की गुलाबाच्या पाकळ्यांचा एक असा गठ्ठा घेतला. ओके. मी हार करायला गेले, हम्म, हम्म, गुलाब पाकळ्यांचा हार करायचा आहे मला. हम्म, पाकळ्या एकावरती एक छान गठ्ठा घेतला आणि त्याच्यात सुई टोचली. हम्म. मला काय वाटतं, एका क्षणात सुई सगळ्या पाकळ्यातनं जाते. या. किती असतात त्या? एकदम जाते वाटतं की नाही? हम्म, पण वास्तविक प्रत्येक पाकळीच्या, 2 पाकळींच्या मध्ये अगदी न मायक्रॉन मध्ये स्पेस असते की नाही? या. म्हणजे एक पाकळी सोडून दुसऱ्या पाकळीत जाते, दुसऱ्या पाकळीतनं तिसऱ्या पाकळीत जाते, पण आपल्याला वाटतं एकदम केलं. तसं मनाचं असतं. इतक्या फास्ट ते जातं की आपल्याला वाटतं की आपण एका वेळी अखंड हे विचार करत राहिलो. पण प्रत्येक 2 विचारांच्या मध्ये एक संधी असतो बारकासा, आणि हा संधी लांबवत जायचा, तो संधीचा अभ्यास म्हणून एक आणखीन साधनेचा प्रकार आहे. बरं. मी माझ्यावरती ओढवून घेते, तो आपण सोडून देऊया विचार. या. म्हणजे आता मी जर पुस्तकाचा विचार करते आहे तर त्याच्यात अनेक विचार असतील ना, एक पुस्तक, मग त्याच्यात हे अनेक विचार झाले पण विचार पुस्तकाचाच आहे. त्याची मान आहे. जशी गुलाबाच्या पाकळ्याच आहेत सगळ्या, पण प्रत्येक पाकळी वेगळी आहे. तसं दर क्षणाला आपल्या मनातले ते बदलत जातात. जसे आपल्या शरीरातल्या सेल असतात, अखंड बदलतात ना, पण तरी पण सेल त्याच असतात. नदीचं पाणी आहे, अखंड वाहत आहे, सतत बदलत आहे, तो प्रवाह आहे. तसाच विचारांचा प्रवाह आपल्या असतो, पण मनात एका वेळी एकच असतो. त्या ठिकाणी एका वेळी एकच पाण्याचा कण राहणार आहे, दुसऱ्या वेळी त्याची जागा बदलणार आहे, तिथे दुसरा येणार आहे. तसं मनाचं चाललेलं असतं. म्हणजे पाण्याचा एक कण आणि प्रवाह हा प्रवाह असतो, विचारांचा प्रवाह अशा पद्धतीने. आणि म्हणून सजातीय प्रवाह असं म्हटलेलं आहे. एकच प्रवाह. उपासनेचा अर्थ जो आहे तर तो एकाच विचाराचा तैलधारवत अखंड प्रवाह सांगितलेला आहे. ओके, ओके. हा, आता क्लिअर झालं मला. थँक्यू. आणि दुसरं, आपण जेव्हा म्हणतो की मी बुद्धी आहे, मी देह आहे, मी मन आहे, तिथे द्वैत लक्षात येतं. पण मी ब्रह्म आहे म्हणजे हे म्हणण्याची दुसऱ्या तऱ्हेने म्हणता येत नाही, म्हणून मी ब्रह्म आहे असं म्हणायचं का? याला संवादी म्हणतात. विसंवादी, मी अमुक काय बुद्धी आहे, मन आहे वगैरे. पण मी ब्रह्म आहे हे संवादी आहे, कारण ते आपल्याला ब्रह्मरूप करतं. ओके, ओके. अंकुर तुम्ही प्रश्न विचारा. इथूनच नमस्कार करतो. मी अंकुर राजोपाध्ये अमेरिकेवरनं जॉईन झालो आहे. गेले काही दिवस मी गेले फारच थोडे दिवस म्हणजे मी ऐकतो आहे विवेक चूडामणी, त्याच्यामुळे मला सुरुवातीपासूनच काही ज्ञान नाही आहे. माझा प्रश्न असा होता की, आणि हा आजचा तुम्ही जो विषय बोलला त्याच्याशी रिलेटेड नाही आहे, पण रिसेंटली जे गेल्या 2-3 महिन्यांमध्ये जे समजा विषय झाले त्याच्याबद्दल मला माझ्या मनात बरेच दिवस झाले हा प्रश्न आहे, आणि मला असं वाटलं की त्याच्यात मला क्लॅरिटी मिळाली तर मग मला पुढे चांगलं त्यातनं हे होईल. तर मागे असा विषय निघाला होता, आणि गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल थोडासा उल्लेख केला की जे हिरण्यगर्भ आहे किंवा पंचीकरण आहे, किंवा वेगवेगळे गुण मिळून त्यांचं कसं आपली सृष्टी निर्माण झाली आहे, शरीर निर्माण झालं आहे, 3 वेगवेगळ्या प्रकारचे शरीर असतात वगैरे. आणि आता मला ह्या गोष्टी सगळ्या थोडं डिफिकल्ट जातं रिलेट करायला, समजायला, किंवा जरी समजल्या तरी त्या तात्पुरत्या, समजा तुम्ही सांगत आहे तोपर्यंत समजतील, थोड्या वेळाने मी परत विसरून जाईल असं. तर माझा प्रश्न असा आहे की आपण म्हणतो की नामस्मरण आपण सतत करत राहायचं जेणेकरून आपण जे आपल्याला साध्य करायचं आहे तर ते आपल्याला साधेल, म्हणजे प्रयत्नांनी असं होईल ते.
तर मग माझा प्रश्न असा आहे, दोन प्रश्न आहेत ऍक्च्युली, की हे जे बाकीचं जे ज्ञान म्हणता तुम्ही, म्हणजे त्याला खरं म्हटलं म्हणजे ज्ञान म्हणायचं की ही फक्त माहिती आहे, की फॅक्ट्स आहेत, की दिस इज हाऊ एव्हरीथिंग इज कम अबाउट, हे म्हणजे आहे काय एक्झॅक्टली, तुम्ही जे हे म्हणजे माहिती म्हणून समजू की काय असं म्हणजे. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की ह्या सगळ्या जे काही असेल ते ज्ञान असेल, माहिती असेल, फॅक्ट असेल, त्याची मला खरंच कितपत गरज आहे, म्हणजे हे सगळं मला जर नसेल कळत समजा, तर मग काय, मग म्हणजे मी काय म्हणजे एक्स्ट्रा प्रयत्न करू की ठीक आहे आपल्याला जेवढं कळलं त्याच्यावरती थांबून जाऊ, नामस्मरणावरती फोकस करू, तर काय त्यातनं करू असं. वय काय आहे तुमचं? 44. अच्छा, म्हणजे तरुण आहात. मी एवढ्यासाठी विचारलं की वयावरती ह्या प्रश्नाची काही काही उत्तरं अवलंबून असतात, कशावरती फोकस करायचं वगैरे. बर. आता तुमचे जे प्रश्न आहेत ना, एक म्हणजे ही जी सृष्टीची उत्पत्ती आहे ती कशासाठी आपल्याला सांगण्यात येते. आपल्याला वाटतं की ही सृष्टी झालेली आहे, ती सत्य आहे. मग ठीक आहे, तुला वाटतंय ना सत्य आहे, झालेली आहे, तसं असो, मग ती अशा अशा पद्धतीने निर्माण झाली. आलं लक्षात? त्यामुळे सृष्टी उत्पत्तीच्या बद्दल 2-4 पद्धतीने उपनिषदात सुद्धा वर्णन केलेले. एकाच पद्धतीने सृष्टीची उत्पत्ती सांगितली गेली नाहीये. याला कारण कधी अनेक सर्ग झाले, अनेक सर्गात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने सृष्टीची उत्पत्ती झाली असेल, त्याला एक्सप्लेनेशन दिली जातात. पण मुख्य काय आहे, आपल्याला सृष्टीचा विचार तिच्या निरासासाठी आहे, ती सत्य आहे म्हणून नाहीये. तिचा निराश करायचा आहे, ती मिथ्या आहे, मुळात कल्पनेतनं निर्माण झाली आहे ना. जाणीव झाली की मी आहे, त्याला माया म्हणतात. ब्रह्मावरती शांत ब्रह्म असताना त्याच्यावरती जाणीवेचा एक तरंग उठला की मी आहे, ह्या तरंगाला माया म्हणतात. म्हणजे कल्पनेला माया म्हणतात की नाही? कल्पनेला माया म्हणतात. म्हणजे मग कल्पना ही सत्य असते का? मुळात सृष्टी सत्य आहे का? इथपासून मग प्रश्न उपस्थित करा तुम्ही. पण तरी देखील सृष्टी जरी अशी कल्पनेची असली तरी आपण त्याच्यात वावरतोय. आपण त्या स्वप्नातले पात्र आहोत, नाटकातली पात्र आहोत. मग त्या पद्धतीने आपल्याला त्याचा निराश करायची आवश्यकता आहे, त्याच्यातून बाहेर पडायचं आहे, आपल्याला जागं व्हायचं आहे. मग जागं होण्यासाठी पाण्यातनं बाहेर पडायला शेवटी पाण्यातूनच जायला लागतं ना. तसा सृष्टीच्या निर्मितीचा विचार करायचा आहे, तो ह्या दृष्टीने करायचा आहे की ती कशी मिथ्या आहे हा विचार त्याच्यात आहे म्हणून. आणि म्हणून ती कशी निर्माण झाली हे पहिल्यांदा सांगायला लागतं. मग उलट क्रमाने जाऊन तिचा निराश करायला लागतो. सृष्टी म्हणजे त्याच्याकडे किती लक्ष द्यायचं ते ठरवा तुम्ही. रावण जाळतात, ओके, तर त्याचं नाकतोंड जरा वेडवाकडं झालं तर कोणी लक्ष देतं का? तसं आहे की आपल्याला निराश करायचा आहे हे लक्षात ठेवायचं आणि मग सृष्टीचा विचार करायचा. दुसरा प्रश्न, हे जे ज्ञान आणि माहिती ह्याच्याबद्दलचं होतं, तर जगातल्या सगळ्या गोष्टींचं जे ज्ञान असतं त्याला समर्थ माहिती म्हणतात. बहुधा ज्ञान निरूपण म्हणून आहे मला वाटतं समाज, ज्याच्यात हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, सगळ्या तऱ्हेच आहे. अपराविद्या म्हणतात त्याला. पराविद्या आणि अपराविद्या. ब्रह्मविद्या म्हणजे फक्त पराविद्या आहे. बाकी सगळ्या विद्या म्हणजे अगदी वेद वगैरे सुद्धा अपराविद्येत गणना आहे त्यांची. कारण वेदामध्ये सगळंच सांगितलेलं आहे ना, कर्म, उपासना सगळं आहे. ते सगळं नाशिवंत आहे. ह्या विद्या ज्या आहेत तर त्या व्यवहारात अतिशय उपयोगी आहेत. म्हणून आपल्या व्यवसायाच्या पुरती विद्या अप टू डेट ठेवायची. आपला जो व्यवसाय आहे त्याच्यात व्यवस्थित पाहिजेच आपण. पण बाकी जी माहिती आपण गोळा करत बसतो ना, पेपरातनं किंवा क्विज मधनं, ह्या सगळ्यातनं, जे जनरल नॉलेज ज्याला म्हणतो,
साधकाला त्या जनरल नॉलेजचं काडी मात्र अप्रूप नाहीये, त्याची गरज नाहीये. व्यवहारात जेवढं आवश्यक आहे तेवढं ज्ञान मिळवायचं आहे, ठेवायचं आहे. पण बाकीचा जो वेळ आहे तो ह्या अपराविद्येच्या अभ्यासात घालवायचा आहे. आणि हे शास्त्राभ्यास कशाला करायचा? तर आपल्या बुद्धीचं खात्री होते. त्या शास्त्र अशा पद्धतीने बसवलेलं आहे की आपल्याला साधनेला कुठचीही शंका राहू नये. हो, खरोखर मी ब्रह्म आहे हा आपला निश्चय व्हायला लागतो. त्या दृष्टीने शास्त्र उपयोगी आहे आणि म्हणून शास्त्राचा अभ्यास आवश्यक आहे. श्रद्धा असली उत्तम आहे, अभ्यास शास्त्राचा कमी लागतो. पण बेसिक जे आहे की ज्याचं मी नाम घेते तो ब्रह्म आहे, तो कसा ब्रह्म आहे वगैरे एवढं नॉलेज तरी आपल्याला आवश्यक असतं. म्हणून ज्ञानाच्या याच्यावरती आपण भक्ती करू शकतो. खूपच छान तुम्ही समजून सांगितलं. मला म्हणजे मी माझ्या वाईफ अवनीशी आता बोलत होतो, म्हटलं की मला असा प्रश्न आहे. तर मी तिला असं उदाहरण देत होतो की आपण समजा आपल्या गाडी चालवायची आहे, तर गाडीमध्ये जे मेन आपल्या गोष्टी आहेत, स्टेअरिंग आहे, ब्रेक आहे, एक्सेलेटर आहे, किंवा आपल्याला ते नियम वाहतुकीचे माहिती असले तर दॅट इज गुड इनफ टू गो फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आपल्याला त्या गाडीच्या ट्रान्समिशन मध्ये काय होत आहे आणि हे सगळे डिटेल्स काय आपल्याला आवश्यकता आहे, अगदी हा मला बरोबर, प्रश्न होता. अगदी बरोबर आहे. तेच आहे खूप छान तुम्ही माहिती सांगितलं. ज्ञान. छान उदाहरण दिलं तुम्ही. धन्यवाद. एक प्रश्न आहे ज्योत्स्नाताई, विजातीय प्रत्यय रहित अखंड वृत्ती, मला वाटतं इथे कुठेतरी निधिध्यासनाची व्याख्या केली आहे असं मला आठवलं. पण प्रश्न असा होता की वृत्ती तर उठतच असतात, तर ते तैलधार आपण जे म्हणतो निधिध्यासनाची व्याख्या, ती कशी काय घडू शकते? कारण की जागृतीत तर वृत्ती हे उठणं साहजिकच आहे, तर तिथे फक्त तो भाव जागृत ठेवायचा आहे का? ह्यालाच निधिध्यासन म्हणायचं नाही ते? होय, कुठल्याही पद्धतीने त्याचं चिंतन झालं पाहिजे. हम्म. मग सांगितलं ना की काम करत असताना देखील त्याने दिलेलं काम आहे हे जर का बॅकग्राऊंडला असलं तर गेली ना त्याच्याकडे वृत्ती, कर्तव्य कर्म त्यांनी माझ्या वाट्याला दिलेलं आहे, ते मला करायचं आहे. अशा त्याची अर्थात आली त्याला सजाती असं करून घ्यायचं, म्हणजे त्या हा साधनाही करूनच घ्यायला लागते. हे सगळ्याचं रूपांतर साधनेत करणं ही कला आहे आणि ती आपल्याला आत्मसात करायला लागते. ती या पद्धतीने करता येते आपल्याला हळूहळू हळूहळू. मग एका अर्थाने असं म्हणता येईल का विजातीय हे मी आणि माझं जागृत असल्यामुळे होतं, आणि जोपर्यंत ते नसेल तोपर्यंत ते सजातीय, म्हणजे सजातीय म्हणूया किंवा प्रत्ययरहित तरी होत नाही. हे बघ, मी माझं जरी नसलं तरी जगाचा आपण विचार करायला लागलो तरी ते विजातीयच झालं ना. ठीक ठीक, अच्छा. वेगळ्या द्वैताने ते सोडून ईश्वर म्हण किंवा ते तत्व म्हण किंवा त्याच्या संदर्भातल्या ज्या साधनेच्या गोष्टी असतात त्या सोडून जो विचार आहे तो विजातीय आहे. ओके, ठीक. म्हणजे जाणीवपूर्वक केलेला अलिप्तपणे आपल्याला संसारातले विचार करायलाच लागतात, व्यवस्थित करायला लागतात. पण त्याच्यात गुंतलं की अडकलं गेलं, संपलं. न गुंता ते विचार करता यायला लागतात. तेच म्हणजे विजातीयचा अप्लाइड अर्थ समजून घ्यायचा होता. बरोबर आहे. आणखीन हा विजातीय प्रत्यय रहित हे बैठकीच्या साधनेला लागू पडतं जास्त. होय होय, तो अर्थ समजतो. कारण की तिथे म्हणजे विजातीय प्रत्यय रहित अखंड वृत्ती म्हणलं की मग तिथे समाधीच लागल्यासारखं होतं किंवा ध्यान लागल्या. बरोबर आहे. बाकीच्या वेळेस ह्या पद्धतीचा विचार आहे त्याच्यामध्ये, ते अनुसंधान टिकणं हे असं आहे. आलं लक्षात. धन्यवाद. पुन्हा एकदा नमस्कार. आणखीन काही प्रश्न आहेत कोणाला? ज्योत्स्नाताई, 380 श्लोकामध्ये विज्ञान कोशे असा शब्द आहे, त्याचा आपण बुद्धी असा अर्थ करून घेत.
पण त्या विज्ञान कोश हा शब्द त्यांनी वापरला, त्याचं काहीतरी अं, काही वेगळं हे असेल का तिथे, त्यांना सांगितलं असं काय मला. कारण विज्ञान कोश म्हटलं की त्याच्यात बुद्धी प्लस ज्ञानेंद्रिय असं सगळं आलं. तर म्हणजे तो शब्द का घेतलाय असं मला म्हटलं, असं मला वाटतं म्हणून विचारलं. त्यातलं मेन इन्ग्रेडियंट मगाशी म्हटलं तसं बुद्धी आहे की नाही. हो हो आहे. म्हणून विज्ञानमय कोश म्हटलं. तिथे शेवटी काय आहे की मात्रांचं भान लागतं. अनेक गोष्टी असतात, त्यावेळेस जे स्फुरण होतं त्या पद्धतीने केलं जातं आणि ते योग्यच असतं. तिथे मुख्य जे आहे ती बुद्धी आहे, आणखी बुद्धी स्वच्छ आहे सगळी. परत ज्ञानेंद्रियांना आपापल्या जागी ठेवावं हे सांगितलेलंच आहे पुढे. म्हणजे कोशाचा विचारात जी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय वगैरे आहेत तर त्यांना स्वतःने ठेवावं म्हणून पण आलेलं आहे की नाही, आलेलं आहे तिथे. पण पॉइंट बरोबर उपस्थित केला की ह्या पद्धतीने मग विचार करता येतो आपल्याला. आणि ते रावणाचं मला खूप आवडलं, मी पहिल्यांदाच ऐकलं रावणाचे नाव घेऊन. विचार संग्रहात आहे ते उदाहरण. मी माझं कुठे काय सांगते आहे ना. असं ठीक आहे, मी शेवटचा श्लोक घेतो. तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार पूज्य ज्योत्स्नाताई. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेवनिलया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनांचे मुक्त करुनी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय